नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा सकाळपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये आलेला आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गॅस आहे त्यांना गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा आलेले आहेत। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला सुद्धा आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। एकंदरीत भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे, कारण आजपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा आज महाराष्ट्र राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना सकाळपासून पैसे आलेले आहेत तर काही बहिणींना आज पैसे येत आहे। म्हणजे एकंदरीत काही बहिणींना सकाळी पैसे आले, काही बहिणींना आज दुपारी पैसे येणार आहेत आणि काही बहिणींना आज रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे येणारच आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। परंतु आज एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 2.5 कोटींपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले आहेत। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, परंतु या 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35,00,000 बहिणींची असल्यामुळे आज फक्त 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्या 35,00,000 बहिणी ह्या प्रमुख जिल्ह्यातील आहेत, त्या प्रमुख जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सर्व माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने देणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल, ज्या बहिणींना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहेत। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल म्हणजे शेतकरी लाडक्या बहिणी असाल आणि तुम्हाला जर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असेल तर त्यांना प्रत्येक 4 महिन्यानंतर 2-2 हजार रुपयांचे 2 हप्ते मिळत असतात। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 4 महिन्याला 2,000, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 4 महिन्याला 2,000 रुपये, अशा मिळून टोटल मिळून 4 महिन्यांचे 4,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होत असतात। त्यामुळे लाडकी बहीण असाल आणि इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला डबल पैसे येणार नाहीत। परंतु सर्व लाडक्या बहिणींना या 4 नियमांचं पालन करायचं आहे। ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करणार आहेत त्याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहे। तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुमच्यासाठी हे 4 नियम लागू झालेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो आज राज्य सरकारकडून हे 4 नियम सुद्धा घालण्यात आलेले आहे, कारण काल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये बैठक झालेली होती। कालच निर्णय घेण्यात आलेला होता की उद्यापासून बहिणींना एप्रिल हप्ता गॅसचे पैसे विस्तांतर होणार आहेत। त्यामुळे ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच या 3 लाभांचे पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसल्यास तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो या 4 नियमांपैकी जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम 4 चाकी गाडी संदर्भात आहे। एकंदरीत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पहिल्यांदाच याची नियम घालण्यात आलेलं होतं, म्हणजे ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, परंतु कालांतराने काही बहिणींनी 4 चाकी गाडी
घेतलेली आहे. म्हणजेच आता गुढीपाडवा झाला तरी त्या गुढीपाडव्या सणाला सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली आहे. तर त्यांना आता याचा लाभ घेता येणार नाही. ज्या ज्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ता मिळणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच दुसरा जो नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम योजनांचा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावी. याच्यामध्ये नमो शेतकरी योजना आहे, सोबतच PM किसान योजना आहे. या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा योजनांचे लाभ घेत असतील तर त्यांना पैसे येणार नाही, त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात येणार आहे. सोबतच जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये नसायला पाहिजे. याच्यामध्ये शिक्षक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, शिपाई असेल, म्हणजेच कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये कामगार नसायला पाहिजे. म्हणजेच लाडकी बहीण पण नसावी आणि लाडक्या बहिणीच्या घरामधील कोणताही सदस्य नसायला पाहिजे. जर एखादा सदस्य नोकरीमध्ये कामगार असेल तर त्याला पैसे येणार नाहीत, म्हणजेच लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. सोबतच जो महत्त्वाचा आणि शेवटचा नियम म्हणजे चौथा नियम आहे तर तो टॅक्स संदर्भात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्या नागरिकांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते अशा बहिणींच्या घरामधील सदस्यांना टॅक्स भरावा लागत असतो. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल, तो खासगी टॅक्स असेल किंवा सरकारी टॅक्स असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. थेट राज्य सरकारने आज आदेश सुद्धा दिलेला आहे. बघा प्रामुख्याने ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अगदी सविस्तर पद्धतीने 4 नियम तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींना पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा याच्यामध्ये जो 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा यवतमाळ, दुसरा जिल्हा अमरावती, तिसरा जिल्हा वर्धा, चौथा जिल्हा चंद्रपूर, 5वा जिल्हा नागपूर, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा परभणी, 9वा जिल्हा लातूर, 10वा जिल्हा धाराशिव, 11वा जिल्हा बीड आणि 12वा जिल्हा जालना. म्हणजे आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. सोबतच आज 5 बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्या 5 बँका सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच पोस्ट बँक आहे, सोबतच SBI बँक आहे, सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि ॲक्सिस बँक आहे. म्हणजे टोटल मिळून आज या 5 बँकेमधून सोडण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. आज सरसकट सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे सर्व बहिणींनी आपल्या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचं आहे. आणि माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील.